नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि याच्याच बरोबर ई-KYC मध्ये लाडक्या बहिणींना सध्या अनेक अडचणींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती पाहणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचं हित लक्षात घेता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत किंवा डिवोर्स झालेला आहे तर अशा लाडक्या बहिणींना त्यांच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे संबंधित कागदपत्र जमा करण्याचे आदेश किंवा तसा GR देण्यात आलेला आहे किंवा तसा GR महाराष्ट्राचं अधिकृत GRचं संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मग अशा ज्या लाडक्या बहिणींचा वर्ग आहे तो देखील लाखोंच्या संख्येमध्ये आहे आणि लाडक्या बहिणींनी त्यांची पार्शियली व्हेरिफिकेशन आहे, त्यांची पहिली ई-KYC केलेली आहे आणि हे जे डॉक्युमेंट आहेत घेऊन जवळच्या अंगणवाडी ताईंकडे त्या लाडक्या बहिणी भेटी देत आहेत। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत किंवा डिवोर्स झालेले आहे अशा लाडक्या बहिणी संबंधित अंगणवाडी ताईंकडे गेले असता आम्हाला अजून वरची ऑर्डर आलेली नाही आहे, त्यामुळे असं कारण सांगून अंगणवाडी ताई आधार कार्ड असेल किंवा आवश्यक ती कागदपत्रे सबमिट करून घेत नाही आहेत। मग आमची ई-KYC कशी होणार असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींच्या समोर निर्माण झालेला आहे। अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। मग अशा वेळी शासनाने लवकरात लवकर ज्या अंगणवाडी ताईंना तसे आदेश काढून द्यावे, कारण का असा स्पष्ट GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की ही जी संबंधित कागदपत्रे ई-KYC मध्ये सूट देण्यासाठी अंगणवाडी ताईंकडे द्यावीत। अंगणवाडी सेविका या संदर्भात व्हेरिफिकेशन करतील आणि संबंधित महिला बालविकास विभाग आहे संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला ही कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे द्यायचीच आहेत अशी संपूर्ण माहिती GR मध्ये देण्यात आली आहे। त्यांना GR देखील दाखवायचा आहे, पण त्यांना अजून आदेशच आले नसल्यामुळे लाडक्या बहिणींना अशा संकटांना तोंड द्यावे लागत आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत। आदेश त्यांना येतात, लाडक्या बहिणी पुन्हा काम करण्यास सुरुवात, आदेश येतात ज्या अंगणवाडी ताई सेविका आहेत त्या देखील काम करण्यास सुरू करतील। मग अशा वेळी पोर्टलवरतीच जर ऑप्शन दिला असता शासनाने तर ते देखील बरं झालं असतं, परंतु अजून देखील हा टॅब आहे तो उपलब्ध झाले नाही आहे। आवश्यक ते बदल वेबसाईटमध्ये करण्यात येतील अशी मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं, परंतु तसे बदल करण्यात आले नाही आहेत। फक्त या पोर्टलवरती पार्शियली व्हेरीफाय करायचं आहे आणि ज्या लाडक्या बहिणीचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत अशा लाडक्या बहिणी अंगणवाडी ताईंना भेट द्यायची आहे। त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये लाडक्या बहिणींची तारांबळ उडत आहे। नक्की काय करावं ते सुचत नाही आहे, जेणेकरून आपल्याला बंद तर होणार नाही आहे अशा त्या भीतीमध्ये आहेत। पण तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आहे। 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। नक्कीच याच्यामध्ये शासन पुढील पावले उचलून तुम्हाला तुमची ई-KYC करून देणार आहे। तर ही झाली महत्त्वाची बाब आणि त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR आहे तो आता कोणत्याही क्षणी वितरित होऊ शकतो। तर याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR आता कोणत्याही वेळी पोर्टलवरती येऊ शकतो। GR आल्यानंतर संपूर्ण खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे अजून तरी नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। नोव्हेंबर अखेरपर्यंत पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये GR येईल। GR हा कोणत्याही वेळी येऊ शकतो, आज देखील येऊ शकतो। GR आल्यानंतर प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।